आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी स्वार्थी असते ना तर लहानाचं मोठं होऊ दिलं नसतं तुम्हाला माझ्या घरात. विसरलात वाटतं? विसरलीस? मामी, तुझ्याकडे बोलायला काही नसलं ना तर तू आमच्यावर किती उपकार केलेत ना हे प्रत्येक वेळेस ऐकून दाखवतेस. नाही माहिती आम्हाला तू आमच्यासाठी खूप काही केलंयस, आम्हाला सांभाळलंयस, लहानाचं मोठं केलंयस, पण याचा अर्थ तू आमच्या जीवाशी खेळशील असं नाही होत ना. आणि आईला का त्रास देतेस तू? तिने काय बिघडवलंय तुझं? ती या घरात राहते, घरातली सगळी कामं करते, तुझी बोलणी ऐकून घेते. ही आहे ना म्हणून घर चालतंय तुझं, आणि तू तिच्या जीवावर उठलीयस. तोंड सांभाळून बोला. मी काही कुणाच्या जीवावर उठलेली नाहीये. काहीतरी उलट सुलट बोलतीयस वाटेल तसं. उगाच वाटेल ते नाही बोलत आहे. तुझं आणि भैरवी मॅडमचं फोनवर काय बोलणं झालं होतं ना हे सगळं ऐकलंय मी. नाही मला माहितीये तुला आणि भैरवी मॅडमला माझा खूप राग येतो, पण माझ्या आईला का त्रास देताय तुम्ही? तिने काय बिघडवलंय तुमचं? तुझं नशीब समजा मामी, आज आई ताक प्यायली नाही. तिला जर काही झालं असतं ना तर तुझी काहीच खैर नव्हती. देवाने सुबुद्धी दिली म्हणून मी इथे पोहोचू शकले. पास कर मामी आता. तुझी असली घाणेरडी कटकारस्थान आहे ना करणं बंद कर. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, माझी आई जशी या घरात राहते ना तशी तुझी लाडकी लेक सुद्धा माझ्या घरी राहते, याचं भान ठेव. इथून पुढे जर तू माझ्या आईला त्रास दिलास तर तुझ्या लाडक्या लेकीलाही त्रास झालाच म्हणून समज. सही, जाऊ दे ना बाळा. देवाच्या कृपेनं मला काही झालं नाही की नाही. तूही हे सगळं विसरून जा. विसरून जा? आई तुझ्या जीवावर उठली होती मामी आणि विसरून जा म्हणतेस? ठीक आहे मामी, आता सोडते तुला, पण इथून पुढे माझ्या आईला जर त्रास दिलास ना तर लक्षात ठेवा. आणि हो, तू हे ज्या कोणासोबत मिळून करतेस ना त्यांना सुद्धा माझा निरोप दे. माझ्या आईला जर काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे म्हणावं. आई येते मी. आणि हो, दुधाने तोंड पोळलं की ताकही फुंकून प्यावं असं म्हणतात ना, पण आपल्याकडे ताक पिण्यापेक्षा हे ताक कोण देतंय, का देतंय, कशासाठी देतंय, त्या माणसाचा त्या मागचा हेतू काय हे पण विचारात घ्यायला हवं. काळजी घे स्वतःची. आणि वरून सावध